कमवण्याचं ठिकाण होतं ते विशाळगड. बैलगाडीतून पाणी विकून विशाळला घर बांधलं 80 साली. आता बाशीचं घर आता तुम्ही तिकडे बोलायला पाहिजे बघा. माणसं म्हणजे 5-6 तिथं जाऊया शेड मध्ये 70-30 म्हणलेलो ऐकू येते का बघ. घरात आजारी आहे. माझे सासू सासरे वयस्कर आहेत आणि माझं एक कमवण्याचं ठिकाण होतं ते विशाळगड. तिथं मी राहून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होतो. पहिल्यांदा मी धरणग्रस्त आहे. मला धरणातून आम्हाला 1989ला उठवलं. त्यानंतर 80 साली सासऱ्याने माझ्या बैलगाडीतून पाणी विकून विशाळला घर बांधलं 80 साली. तिथपासून आम्ही तिथे रहिवाशी आहोत आणि तिथे व्यवसाय करता करता आम्ही छोटंसं घर बांधलं. तिथेच घर बांधून आम्ही बाजूला रूमा पाडून आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागलो. आता ते घरच नाही जागा. माझे सासू सासरे वयस्कर आहेत. मालक माझे आजारी असतात. तर मी काय करू आणि ह्या पावसात त्यांना कुठे घेऊन जाऊ. तर शासनाने याची दखल घेऊन मला याची भरपाई माझ्या योग्य त्या ठिकाणी पुनर्वसन करावं एवढीच माझी मागणी. कालपासून बोलायचे बंद झाले ते सांगा. कालपासून बोलायचे बंद झालेत ना. हो.